गंधाची जी रुंदी आहे ते 4 फुटापेक्षा जास्त नसली पाहिजे, कारण आतल्या हवा भेटणार नाही. 15 फूट लांब, 4 फूट रुंद आणि 5 फूट साधारणतः हाईट आहे. याच्यापेक्षा आकार मोठा झालेला नाही पाहिजे, लहान झाला तर चालेल, कारण एखाद्या वेळी नाही हवा म्हणून काय करावं, लहान होईल. याच्यापासून जास्त गंध पण याच्यापेक्षा 2 गज करायचे, पण मोठा आकार होऊ द्यायचा. गंज पूर्ण ओला करून घ्यायचा, गंज ओला करून घ्यायचा, मुळापर्यंत गंज ओला लावायची, पहिले खात्री करून घ्यायची. गंधातलं जे मटेरियल आहे ते असं हातानं कापलं पाहिजे, काढून बनला पाहिजे, त्यातल्या काळ्या उठला नाही पाहिजे, अशा वेगळ्या प्रकारचे ओलं करून घ्यायचं. ओलं केल्यानंतर काय करायचं, एका गंधासाठी फक्त आपल्याला 1 पाकिट लागते. एका गंधासाठी 1 पाकिट लागते. हे 1 पाकिट घ्यायचं, 13 लिटर पाण्यात मिक्स करायचं. 13 लिटर पाण्यात मिक्स करून एक प्लॅस्टिकची बाल्टी घ्यायची, बाल्टीत 13 लिटर पाणी टाकायचं, त्याने पूर्ण पाण्यात मिक्स करायला त्याला 1 तास ठेवायचं. ज्याच्यामध्ये जीवाणू आहे ते जीवाणू सुप्त अवस्थेत गेलेले जीवाणू असतात, हे ॲक्टिव्ह करणं गरजेचं आहे. हे जर तुम्ही ॲक्टिव्ह केलं नाही तर हे रिझल्ट येत नाही. 1 तास फिरवलं 100% रिझल्ट, अर्धा तास फिरवलं 50% रिझल्ट, नाही फिरवलं अधिक रिझल्ट. काही टाकत खत तयार होणार नाही. कवरून ते आले होते, सांगत आम्हाला एस्टिमेट टाका, आम्ही टाकलं याच्यात, खत तयार होणार नाही. खत तयार होण्यासाठी पूर्ण गोष्टीवर लक्ष द्यायचं. एक किलो ओला असलेला असं पाहिजे, आकार तर तुम्हाला मागं पुढे झाला पिंपळ तयार होणार ते करून पडणार नाही, पण तो गज पुढे ओला असला पाहिजे. आणि कल्चर टाकायच्या वेळेस हे कल्चर पाण्यात घेऊन त्याने 1 तास फिरवायला गेलं पाहिजे. फिरवायच्या वेळेस भोवरा येईपर्यंत फिरवायचं, वापस भोवराकडून उलटा उभ्या करायचं, असं 1 तास कंटिन्यू फिरवायचं. नंतर हे 13 लिटर जे पाणी आहे ते आपण 15 फुटाची लांबी घेतली, त्या गंधाची सुरुवात एक जागा सोडून द्यायची. नंतर 1-1 फुटावर एका 13 छिद्र आणि दुसऱ्या 13 छिद्र, असे 3 छिद्र पाळायचे. सरळ छिद्र पाळायचं, 3 छिद्र पाळायचे आणि ते अर्धा लिटर पाणी सोडून द्यायचं. इथपर्यंत समजलं? काही अडचण आहे का? सोपा. 13 लिटर पाणी त्या 26 छिद्र, 26 छिद्र होतं, 13 एकूण आणि 13 एकूण 26 छिद्राचं 13 लिटर पाणी सोडून द्यायचं. नंतर ते छिद्र त्याच मातीवर निघून घ्यायचे. त्याच्यावरून आपला ओलावा कायम राहायला पाहिजे, या गंधाचा ओलावा कायम राहायला पाहिजे म्हणून जाड्या शेणाचा, शेण मातीचा त्याच्यावर लेप टाकून द्या, सळा टाकून द्या. काय होईल, 4-5 दिवस गेले जो आपण शेणाला सळा टाकला त्याच त्याने अशा रेषेच्या किला पडून द्या. नंतर पुन्हा एका वगैरे शेणाचा काला करायला त्या किला बुजून टाकायचा. 40 दिवसात तुमचं एकदम तुझं बॅगेत खत असेल 40 तशा प्रकारचं खत तयार होतं. त्याचा सगळे मेन फायदा काय होते, तुमच्या खतात असणारं जे गवताचं बी आहे ते पूर्णपणे त्याच्यात कंपोस्ट होऊन जाते, म्हणजे पुढच्या वर्षी तुमच्यावर ते गवत कमी. त्याचबरोबर त्याच्यात असणाऱ्या ज्या घटक बुरशी आहेत त्या सगळ्या बुरशी ज्या याच्यामध्ये ट्रायकोडर्मा असते, ट्रायकोडर्माच्या प्रकारला वाढ होते, ट्रायकोडर्मामध्ये त्या बुरशी सगळ्या घटक बुरशी कमी होतात. तुमचं 40 ते 45 दिवसात चांगलं 4 वर्ष दर्जेदार खत तयार होतं. जर समजा 40 दिवस नाही झाला, आपण रोग काही चुकलं किंवा मग ओला करायचा, त्या शेणाच्या पाठावर डबल बेड लावायचा. डबल जर 40 दिवस गेले ते खत त्या डबल कल्चर टाकायची आवश्यकता नाही. गंध तयार झाला किंवा आपली प्रक्रिया व्यवस्थित चालू आहे की नाही आहे हे पाहायसाठी काय करायचं, एक काळी घ्यायची लोखंडाची, त्या गंधात 2-4-5 मिनिटाची सुरू करायची. काढल्यानंतर ती जर काळी हाताने बऱ्यापैकी गरम लागली, गरम लागली हाताने आपली प्रोसेस व्यवस्थित चालू आणि ती जर काळी हातात मोठी लागली समजून चला आपण कुठे घेतली डबल त्या पद्धतीने पलटी मारून आणि वापस पॅक करायला, कारण त्याचे रोय बाहेर नाही गेली पाहिजे. तुम्ही जेवढं पॅक करून ठेवतो शेणा मातीला झाडाखाली करा, त्याच्यावर सावली करायची गरज नाही, त्याला डबल पाणी मारायची गरज नाही, काही नाही पाहिजे. फक्त याच्या 2-3 गोष्टी आहेत. एक तर म्हणजे कल्चर टाकायच्यावर पूर्णपणे ओला असला पाहिजे, दुसरी गोष्ट हे कल्चर 1 तास दळून घ्यायला पाहिजे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे तयार झाल्यानंतर पूर्ण शेणा मातीला लिपून टाकायचं. जर तुम्ही शेणा माती नाही लिपलं काय होईल, वरचं 6 फुटाचं तयार होणार, 6 इंचाचं तयार होणार, ते घरचं पण तयार होईल. मग ते कसं काही तयार व्हायला काही बी तयार झालं असं व्यवस्थित दिसणार. गंज